श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर हे आहेत माईंमुळं. हे थंडीच्या दिवसामध्ये बाजारात भरपूर असतात. तर हे अर्धा किलो माईंमुळं आहे. मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातला आहे. आणि अशी आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आणि हा मुळा लगेच काळा पडतो म्हणून आपल्याला पाण्यामध्ये 2 चमचे मीठ टाकून ठेवायचं आहे. असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर 2 चमचे मीठ, 2 चमचे हळद लावून हे आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे. कोण कोण हे लोणचं लगेच बनवतं, पण ह्या मुळ्या असल्यामुळे तुरट लागतात, म्हणून याचा तुरटपणा जाण्यासाठी रात्रभर आपल्याला ठेवून द्यायचं आहे. लोणच्याला फोडणी करून घेऊया. मोहरी आणि मेथी मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे. 1 वाटी तेलामध्ये आपल्याला हा चांगली भाजून घ्यायची आहे. बारीक केलेला लसूण आणि 2-3 चमचे मीठ ह्यातच घालायचं आहे तेलामध्ये. मेथी तेलामध्ये चांगली भाजली की गॅस बंद करायचा आहे. आणि हे लोणच्याच्या फोडी बाजूला काढून घेऊया. तर बघू शकता इथं तुम्ही किती पाणी निघलेलं आहे. तर ह्यामध्येच घालायचा आहे लोणची मसाला, काश्मीरी लाल तिखट, अर्धी वाटी साखर, आणि हे 2 लिंबू घेतलेले आहेत कट करून, याच्या बिया काढून हा रस घालायचा आहे. आणि हे मिक्स करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही कलर किती छान आला आहे. ह्या लिंबाच्या साली पण मी ह्यामध्येच घालणार आहे. तर आपलं तेल थंड झालं आहे. आता आपण ह्यामध्ये हे लोणचं मिक्स करून घेऊया. तर बघू शकता इथं आपलं लोणचं तयार आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा.